आठवलं. तो पण एक स्ट्रॉंग मुद्दा आहे की ही म्हटली होती की मला जेवण नाही द्यायचं. ठीक आहे, मानलं. पण तुला समजलं अरे बापरे जेवणाचा एक खूप सेन्सिटिव्ह टॉपिक आहे. तिला जेवण दिलं नाही तर बहुत प्रॉब्लेम होईल. बाहेर बंद केलं असतं. बरं तू बोल मग मी बोलते. काय नाही मी तेच सांगते. मी जर आधी सुरुवात काय झाली होती, मला 2 हात आहेत, मला माझे सगळे व्यवस्थित अवयव आहेत हे बोलली होती ना, हे मी पुढेही बोलणार. पण तू माघार घेतला. तू मला जेवण दिलं नाही, नंतर तू आता जेवण देते कारण की तुला चांगलं दिसायचंय म्हणून मला असं वाटतं. हे माझं मन आहे, माझं मत आहे आणि माझं मन आहे. थांबवते. त्यामुळे तू खूप गोष्टी सुद्धा कॉन्ट्रडिक्ट करते आणि मतान नाही. मी छोटे छोटे मुद्दे घेत नाहीये, पण स्ट्रॉंग मत जे आहे ना मला तेच मांडायचं. अख्खं घर सांगेल. आणि त्यामुळे मी तुला टार्गेट करते जान्हवी. अभी आएगा माझा यू नो. आता आहे यू नो दुसरी पोरगी अंकिता. तर मी तेच म्हणते की तुम्ही इथे येऊन काय एक्झाम्पल देत होते, काय मुद्दे मांडत होते, मला काही समजत नव्हतं. तुझा प्रॉब्लेम आहे. तुझा प्रॉब्लेम. अरे मग माझा प्रॉब्लेम आहे म्हणून तर बोलते. बावळट, दुनियाचा प्रॉब्लेम नाहीये. मलाच सांगितलंय बोलायला, मी माझाच प्रॉब्लेम बोलणार ना. तुला नॉनसेन्स म्हटलं होतं. बावळट, नॉनसेन्स सिमिलर झालं. सकाळचाच मुद्दा आहे. मी तुला क्लिअरली हे म्हटली होती की मी भांडे धुणार नाही, हे करणार नाही, ते करणार नाही. तू काय म्हटली? तू पण त्यांचं ऑब्विसली चमचेगिरी तर करणारच. युरो सेम ग्रुप. तू काय म्हटली होती की ठीक आहे निकी धुवत नाही ना, काही हरकत नाहीये, नको देऊ, आम्ही सगळं एकत्र मिळून सगळं घर करेल. कट तुम्ही इथे आली, तिथे तुमचा ठाणाना चालू होता माझ्याच टॉपिकवर ॲज युजल. तिथे तुम्हाला कन्व्हिन्स करायला लागली. का बाई? उडी मारली आमच्या चर्चेत. टॉपिक माझा होता ना. उडी मारली. निक्की माझ्या डोळ्यात बघत नाही, ती मला उत्तर देत नाही. अरे उत्तर घरातला कुठलाही शब्द सांगावं, माझ्याकडे बघून उत्तर दिली का? बाई मला उत्तर देऊ. माझं दे ना. मी का बोलले तुला सांगते. आणि त्याच्या मतांवरती ठाम राहण्याचं काय नाही. हा आला, हा म्हणाला की मला जरी बिग बॉसने सांगितलं ड्युटी नाही करायची तरी सुद्धा मी करायला तयार आहे. मी ब्रेकफास्टची ड्युटी करतो ना. म्हटलं ठीक आहे, तू तिला कन्व्हिन्स कर ना. म्हणून ते चालू होतं. आम्हाला काही हौस नाही. तू आता तुम्ही किरकोळ एक्झाम्पल देतात ना, म्हणून मी किरकोळ एक्झाम्पल तुम्हाला देते. नाही, कारण तुझ्याकडे माझ्यासाठी एक्झाम्पल नाही. दे मोठं एक्झाम्पल. मलाही ऐकायचंय की मी कधी मतांवर तुझ्यामध्ये एवढं इंटरेस्ट नाही की तुला मी लक्ष नाहीये. तुझ्याशी लग्न करायचंय. तुझ्या